ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. आणि तुम्हाला माहित आहे या उमेद तिकडे काय चाललंय, घरकुल असेल, कुमटा असेल, या इथनं माणसं आणून रसिकमध्ये जीव घालून आमदार साहेब तिथं पाठवते. त्यामुळे ही लढाई आता फक्त प्रभाग 7ची आणि प्रभाग 7च्या उमेदवाराची राहिलेली नाही आहे, तर ही लढाई अमोल शिंदे आणि देवेंद्र कोटे अशीच लागलेली नाही. मला माहित आहे ते उमेदवार कधीच मैदान सोडून पळून गेले असते. ही लढाई आता देवेंद्र कोटे आणि अमोल शिंदेची राहिली आहे, एवढं जाहीर सांगतो. त्याच्यानंतर मी पण मध्ये तिथंच असणार आहे तुमच्या सोबत. राजकारणात माझं पण तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. ह्याच्या पुढच्या काळात तुमची आणि माझी गाठ आहे. तुम्ही बघाल ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या लोकांना मला ज्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करताय ना, ही सगळी वेळ त्यांना मस्ती आली की आम्ही पैसे वाटल्यानंतर आम्ही इकडचं परिवर्तन करतो. इथं पैशानं लोक विकत जाणार नाहीत. ही सोलापूरची जनता स्वाभिमानी आहे ना, आणि स्वाभिमानी जनता येत्या 15 तारखेला ह्या भारतीय जनता पक्षाचा जो महासभा आहे तो त्या ठिकाणी उतरवली राहणार आहे. असलेल्या सर्व वडीलधारी मंडळी, माझ्या माय मावल्या, महिला भगिनी, प्रभाग क्रमांक 7 वर सगळ्या सोलापूर जिल्ह्याची नजर आहे की या प्रभागात मीडियाच्या माध्यमातून रोज सांगतात की हाय व्होल्टेज सगळ्या लढती आहे. सगळ्याला माहित आहे की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि अजितदादा पवार असतील, हे दोन नेतृत्व महाराष्ट्रात डॅशिंग नेतृत्व म्हणून ओळखलं जात आहे. या दोघांच्या नादी चांगले चांगले महाराष्ट्रात लागत नाही आणि या दोघांचा पक्षाचा आपण झेंडा घेऊन निघालेला आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की प्रभाग 7 मध्ये जर आपल्याला अनिकेतदादा पिसे, मनीषाताई गणसे, मनोरमाताई, ज्ञानेश्वरप्पा सपाटे, मी स्वतः अमोल शिंदे, या 4 उमेदवारांना आपण सगळेजण आम्हाला काम करण्याची संधी द्या, मला असा विश्वास आहे. पण हे 4 दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. तुम्ही बघितलंय रोज आपल्याला आपल्या लोकांना नाना पद्धतीचा त्रास देण्याचं काम चालू आहे. जे प्रशासकीय सेवेत काम करतात साहेब, त्यांना म्हणून घेतलं जाते, त्यांना दम दिले जाते. तू कामाला महापालिकेत आहे, तू जिल्हा परिषदला आहे, तुला आम्ही इथं बघून घेऊ. म्हणजे आमच्याकडे जे माणसं फिरते त्यांच्या पाहुण्यांना बोलवायचं, मोठ्या भावाला बोलवायचं आणि त्याला दम द्यायचं की तुझ्या भावाला सांग, तुझ्या आला सांग. अशा पद्धतीचं जे जे करता येते त्या सगळ्या गोष्टींनी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न आहे. पण मला विश्वास आहे ही सगळा क्षेत्र आहे, हा इथं असलेला तालमीचा परिसर आहे. अशा धमक्यांना आमची माणसं कधीही भीक घालणार नाही, कारण या सगळ्यांची ताकद त्यांच्या सगळ्यांना मला वाटतं आमचा इतिहास माहीत आहे. इथे राजन भाऊ आहेत, त्यांना पहिला त्या लोकांना सांगा की आमच्या बापदादांचा पहिला इतिहास बघा आणि मग आमच्याशी बोला. कारण आमच्या बापदादांनी काय लोकांसाठी केलंय, पिसे महाराज असतील, अण्णासाहेब असतील, राजन भाऊ असतील, आमची जुनी सगळी मंडळी असतील, संतोष भाऊ असतील, या मंडळीला कोणत्याही आम्ही धमक्यांना कधी भीक घालणार नाही, मी घालणार नाही आणि माझा असलेला माझा सहकारी मित्र घालणार नाही, माझ्या मामाला घालणार नाही, एवढी मला विश्वास आहे. या सगळ्यामध्ये मी एवढंच सांगतो, गेली 15 दिवस झाला आपण पायाला डिग्री लावून सगळ्यांच्या आपण लोकांपर्यंत पोहोचलाय, प्रचार पोहोचवलाय. हे 3 दिवस खूप महत्वाचे आहेत. या 3 दिवसात आपल्याला अजून जेवढा स्पीड आपण आतापर्यंत काम केलंय त्याच्यापेक्षा 4 पटीने आपल्याला स्पीड वाढवायचा आहे आणि आपल्याला डोळ्यात तेल घालून शेवटचे 4 दिवस काम करायचं आहे. बाकी 16 तारखेला निकाल तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला लागेलच. पण त्याच्यानंतर ज्या ज्या लोकांना त्रास झालाय, ज्या ज्या लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केलाय, त्या सगळ्यांचा त्रास आणि सगळ्यांचा हिशोब एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा नक्की करतील, मला विश्वास आहे. कारण हे दोन्ही नेते त्या भूमिकेतच महाराष्ट्रात राहिलेले आहेत. आपल्याला वाटू नका आपल्या मागे कोण नाही, आपल्या पाठीमागं सगळे महाराष्ट्रातील मोठे नेते. आज कोकणातून तुम्ही बघितलं असेल संजय कदम साहेब अहोरात्र 4 दिवस झाले इथं मुक्काम डोकून आहे, तिथं बसून आपल्या सगळ्यांची शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. मी एवढंच बोलतो, हे 4 दिवस आपण खूप ताकदीने प्रयत्न करू आणि सोलापूर शहरामध्ये सुद्धा जिथे जिथे आपले शिवसेना पक्षाचे, राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आहेत तिथं सुद्धा आपण सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. नुसतं प्रभाग 7च नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. सोलापूर महानगरपालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर झाला पाहिजे, या सगळ्यांसाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. एवढं सांगतो.
घरकुल असेल, कुमटा असेल, या इथनं माणसं आणून रसिकमध्ये जीव घालून आमदार साहेब तिथं पाठवते. त्यामुळे ही लढाई आता फक्त प्रभाग 7ची आणि प्रभाग 7च्या उमेदवाराची राहिलेली नाही आहे, तर ही लढाई अमोल शिंदे आणि देवेंद्र कोटे अशीच लागलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर राहिलीच नाही. मला माहित आहे ते उमेदवार कधीच मैदान सोडून पळून गेले असते. ही लढाई आता देवेंद्र कोटे आणि अमोल शिंदेची राहिली आहे, एवढं जाहीर सांगतो. त्याच्यानंतर मी पण मध्ये तिथंच असणार आहे तुमच्या सोबत. राजकारणात माझं पण तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. ह्याच्या पुढच्या काळात तुमची आणि माझी खात आहे. तुम्ही बघाल ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या लोकांना मला ज्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करताय ना, ही सगळी भेट सोलापूर शहरातली सगळी जनता माझ्या पाठीमागे उभारून दाखवेल. हिंदू असेल, मुस्लिम असेल, आम्ही अतिशय जीवाभावाने एकत्रित राहणारी माणसं आहे. या इथला दलित समाज असेल, इथला सगळ्या 11 पगार जातीची माणसं इथं तुम्हाला बघायला मिळतील. या सगळ्यांच्या जीवावरती तुम्हाला एकच सांगतो, आता सावध व्हा. हे सगळं नाही थांबवला विषय तर ह्याच्या पुढे माझी तुमचीच का. अशा पद्धतीनं मोठ्या संख्येने उपस्थित राहिले सर्व मतदार माय मावळेचे उपस्थित मित्र. सोलापूर महापालिकेची निवडणूक म्हणजे पलीकडच्या भारतीय जनता पक्षाला असं वाटलं होतं की ते उमेदवार मिळणार नाही. आजच जसे की आम्ही स्मार्ट सिटी सोलापूर बनवले आणि म्हणून सोलापूर सगळं आमच्या बरोबर आहे. पण सोलापूरची स्मार्ट सिटी आपण पाहिजे ती फक्त बोर्डावरती आहे. सोलापूर शहरामध्ये मी गेले कित्येक दिवस फिरतोय. 8 दिवस या ठिकाणी लोकांना पाणीच मिळत नाही. सोलापूर शहरामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये एवढी हवा गेली की आम्ही सोलापूर शहरामध्ये आमचे नगरसेवक बिनविरोध झाले पाहिजे. आणि मग नगरसेवक बिनविरोध होण्याकरता एका मनसेचा बाळासाहेब सरोजेसारख्या एका तरुणाचा याने जीव घेतला. आज त्या ठिकाणी त्या तरुणाचा उमेदवाराचा जीव घेतल्यानंतर त्याचा खून केल्यानंतर आज त्या जेलमध्ये कोण आहेत? भारतीय जनता पक्षाची लोक आहेत ना. काय तुम्ही निवडणुका करता? संपूर्ण राज्यामध्ये 29 ठिकाणी महापालिकेच्या राज्यामध्ये निवडणूक आहे, परंतु 29 पैकी जीव गेलेला आणि जीवघेणी निवडणूक फक्त सोलापूरमध्ये झाली. आणि म्हणून अशा जीवघेण्या लोकांना घरात बसवायचं काम तुम्ही आपण करायचं. त्यांना मस्ती आली की आम्ही पैसे वाटल्यानंतर आम्ही इकडचं परिवर्तन करतो. इथं पैशाने लोक विकत जाणार नाहीत. ही सोलापूरची जनता स्वाभिमानी आहे ना. आणि म्हणून स्वाभिमानी जनता याच्या 15 तारखेला ह्या भारतीय जनता पक्षाचा जो महादल आहे तो त्या ठिकाणी उतरवशी राहणार आहे. आणि म्हणून सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे की हे त्यांच्या पक्षामध्ये घेतला की त्याच्यामध्ये तडीपारची नोटीस माफ होते. त्यांना या ठिकाणी विरोध केला की त्याला तडीपारची नोटीस दिली जाते. या जवळजवळ सोलापूरच्या महापालिकेमध्ये 2 दिवसात 53 जणांना त्या ठिकाणी तडीपारची नोटीस गेली. आता अशाच पद्धतीनं छोटा मोठा गुन्हा असणारे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. कार्यकर्त्यांना तुम्ही तडीपार करता, त्याच्या कुटुंबावरती तुम्ही दडपशाही करता आणि त्याला सांगतो नोटीस देऊन की सोलापूरच्या बाहेर तुम्ही 2 महिने यायचं नाही सोलापूरच्या आतमध्ये. आणि म्हणून अशा पद्धतीने बेबंदशाहीच्या या ठिकाणी आळा घालायचा असेल तर आपण 15 तारखेला एकजुटीने सगळ्यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना धनुष्यबाणाच्या ठिकाणी मतदान करायचं. हा दहशतवाद आपल्याला मोडून काढायचा आहे. आणि म्हणून सगळ्या जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जे सोबतच्या रॅलीमध्ये फिरणारी लोक सुद्धा म्हणतात की आम्हाला यांचा हिशेब या ठिकाणी चुकता करायचा आहे. आज आम्ही मजुरीन तिकडे जातोय, परंतु आम्ही या ठिकाणी मताच्या रूपानं युतीच्या राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार आहे. आणि म्हणून मनामध्ये प्रचंड चीड आहे. या ठिकाणी यांना घालवायचं ना. स्मार्ट सिटी सांगता 8 दिवस पाणी नाही. सोलापूरच्या मंडळीच्या 8 दिवस आंघोळ केलं पाणी नसेल तर आंघोळ कशी करायची? आणि आंघोळ करायची म्हटली तर त्याला वास मारायला स्मार्ट सिटी कशी मारायची? असं हे सगळे नालायक लोक या ठिकाणी गेले कित्येक दिवस सत्तेत आहे. इथल्या मंत्र्यांना सगळ्यांना माज झालेला आहे की या ठिकाणी आम्ही पैशाच्या जोरावर सत्तेच्या जोरावरती. मी सुद्धा या ठिकाणी पोलिसांना या ठिकाणी त्याला विनंती करेन की बाबांनो सत्ता येते जाते, काय तुम्ही कोणाचे नाही, तुम्ही जनतेच्या पैशातून तुमचा पगार जातो. परंतु निवडणूक
पण एका बाजूला पोलिसांना राग, दुसऱ्या बाजूला पैशाचा वापर, तिसऱ्या बाजूला तुमचे अधिकारशाही, ही या ठिकाणी ब्रिटिश परवडले, त्याच्यापेक्षा वाईट सत्ता या ठिकाणी भारतीय जनता पक्ष या ठिकाणी राबवायला लागलाय. त्याला याच्या 15 हद्दपार करावं अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो.